नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर. आज आपण NICLEOच्या प्रीची जी टेस्ट आहे ती अटेम्प्ट करणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला, सर की आपलं NICLEOच्या प्रीमध्ये स्कोर येत नाही, थोडी स्ट्रॅटर्जी सांगा, हे सांगा ते सांगा. तर मे बी चान्सेस याच्यातून क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला समजून जाईल. चांगला येऊ शकते, नाही तर खराब येऊ शकते, मॅटर नाही करत. पण आपण एक एक्सपेरिमेंट म्हणून ट्राय करणार आहोत आणि चांगलाच राहणार आहे, त्याचा विषय नाही. कारण की प्रीची टेस्ट राहणार आहे, तो नवीन गोष्टी नक्कीच समजतील तुम्हाला. तर आपण टेस्ट देणार आहोत. NICLEOमध्ये मी जस्ट आत्ता बघितलं की टोटल 10 टेस्ट आहेत, पण 10वी टेस्ट जी आहे ती आली नाही. याच्यात कॉपी गिपी हाईड गीड करायचं काही काम विषयच येत नाही. कारण की याच्यात कसं आहे की हे बा कॉर्नरला टाईम दिसते बघा, 8:33, 8 सेकंद, 10 सेकंद. ते म्हणजे की ते रिअल टाईममध्ये चालते. तर आपण एक टेस्ट कोणती पण रँडमली 1 ते 10मध्ये पिक करू आणि ती चालू करू. जसं की खूप मुलं म्हणत मला डाईस लेक्चरमध्ये एकदा डाईस रोल 1 to 6 नाही 1 to 10 घ्यायचो. 10 जर 10 जर आलं तर आपण काय करू, परत रिपीट घुमवू. याच्यातलं व्हील जे की मी बहुतेक मागल्या वेळेस, चला जाऊ दे हे चांगलं, पण व्हील जर आहे ते चला लक्ष देऊ. याच्यातला जर 10 नंबर आला तर आपण काय करू, परत स्पिन करू बघा. कारण की 10 नंबरची टेस्ट आलीच नाही. जी पण टेस्ट येईल ती डायरेक्ट आपण चालू करू. ओके. टेस्ट नंबर बहुतेक 6 आहे. बरं, चला तर मग 6 नंबरची टेस्ट चालू करू. ऑलिव्होडची 6 नंबरची टेस्ट, 6 नंबरची टेस्ट. आणि इकडं टाईम पण दिसेल तुम्हाला की रिअल टाईम, म्हणजे की याच्यात पॉज गीज करायचं का, काही टेन्शन नाही, काहीच नाही. आणि जशी टेस्ट चालू होईल तसं मी काय लिहावलो त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला याच्यात येऊन जाईल. म्हणजे आपल्या कॉर्नरला लावून देईल मी, म्हणजे एडिट करून सर्व गोष्टी, कसा लिहावलो, काय लिहावलो, किंवा याला काय कसं लिहिलं, सॉल्व कसं केलं, त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर होतील. चालेल. तर चला चालू करू 6 नंबरची टेस्ट. 1 मिनटं थांबा, फक्त एकदा व्हिडिओ सुरू आपल्या याच्यातून सुरू करतो. सर्वात पहिले ABCD लिहायची तुम्ही, ABCD. आणि प्रत्येक एक्झामला ABCD लिहून ठेवायची, नाही तर मग काय करायचं, आता जर तुम्ही लॅबमध्ये जर टेस्ट देत असाल तर चिपकून ठेवायचं समोर, म्हणजे यांना काही 100दा लिहायचं काम नाही पडत. GHIJKLMNOP. 4 5 6 7 8 9 10 13 14 15 16 17 18 19 20 21 22. टेस्ट कशी आहे, काय आहे हे मलाही माहीत नाही. कारण की तुम्ही बघितलाच असाल, एक पण टेस्ट नाही दिली. पण याची लेवल बघू आपण काय आहे ते, कसं आहे ते, आणि आपला चांगला देऊ. चालेल. करू तर मग चांगली सुरुवात. 1 सेकंद. 8:36 5 सेकंद. ओके. नाही, ते मॅनेज करण्यासाठी व्हिडिओ, मग म्हणून मी टाईम सांगितलं. इंग्लिश तर मी तसाही स्किप नाही करणार. अरे एक सेकंद. थोडी पॉज करतो, कारण की आपल्याला हे करायचं, आम्हाला कॉम्बो द्यायचा की रिझनिंग द्यायची. जर कॉम्बो द्यायचा असेल तर आपण परत एक डाईस रोल प्ले करू. यस येईल, नाही तर नो येईल. तर जर क्वांट आणि रिझनिंग दोन्ही जर द्यायचं असेल तर यस आलं तर आपण दोन्ही देऊ, आणि जर नाही जर आलं तर फक्त रिझनिंग देऊ. चालेल. पाहू काय म्हणते ते. यस नो डाईस रोल. व्हीलच चांगलं आहे आपल्याला, काय म्हणत जमला. पाहू काय येते ते. जर कॉम्बो जर आला, यस जर आला तर आपण कॉम्बो देऊ, नो जर आला तर आपण हे करू. ओके. क्वांट द्यायची वाटते. चला, नशीब चांगलं आहे म्हणायचं तुमचं. आपण काय करू, क्वांट आणि रिझनिंग दोन्ही देऊ. तसं किती नंबरचे, 6 नंबरचे रिझ्यूम होते ना, होते.
चला तर मग करू सुरुवात. फुल स्क्रीन होते का पाहू दे एकदा मला. एक सेकंद. फुल स्क्रीन नाही राव, याच्यात नाही होत आहे ना. ओके चला नेक्स्ट सेक्शनच करतो. चलो बघू काय होते काय नाही ते. इंग्लिश या कारणाने स्किप करावं कारण की आपला इंग्लिशचा सब्जेक्ट नाही. रिजनिंग माझा सब्जेक्ट आहे. क्वांटमध्ये मला माहीत नाही काय येईल काय नाही, पण एक ॲप्रोच सांगेल नक्की तुम्हाला की बाजी तुम्हाला फायद्यात पडेल. कंटिन्यू काय म्हणते. 7 जण आहेत. 2 पॅरलल रो QRS रोमध्ये नॉर्थ फेस करत आहे. बरं 4 म्हणजे नक्कीच याच्यात एक वॅकंट असायला पाहिजे बहुतेक. MN हो वॅकंटच आहे. त्याहिले काहीतरी आवडते नंतर करतो रे बाबा. पाहतो मला पहिले काय काय. 7 जण आहेत. जॉन रिलीज 72 ते 78. रिलीज डिफरंट लँग्वेज म्हणजे प्रत्येक लँग्वेज वेगवेगळे येतं. त्यात CK जॉनचं काही घेणं पण नव्हतं आपल्याला. ओके 72 73 74 75 76 77 78 नाही 72 73 74 75 76 77 78. अरे काहीच टेन्शन नाही. 1 2 3च मग मला इयर लिहायचं काम नाही. 2 बुक्स वेअर बिटवीन स्पॅनिश आणि उर्दू. स्पॅनिश आणि उर्दू. ओके. फ्रेंच रिलीज इवन इयर जस्ट आफ्टर स्पॅनिश. फ्रेंच इवन नंबर मला लक्षात ठेवतो, त्याचं काही टेन्शन नाही. 3 उर्दू आणि हिंदी वर तर लिहायला जागा नाही ना. 1 2 3 4 5 नाही चुकलं आहे. खाली नाही लिहित आहे. 1 2 3 उर्दू आणि हिंदी. बरं. जर्मन इमिडिएट बिफोर इंग्लिश 1 2 3 4 5 6 7. वरी 2 येऊ शकतात नाही तर खाली 2 येऊ शकतात. जर्मन इमिडिएट बिफोर इंग्लिश. इंग्लिश हे इथं येऊ शकते नाही तर इथं येऊ शकते. बरं. लॅटिन आफ्टर जर्मन जमलं ना भाऊ. तर काय होतं 2 3 4 5 6 7 आणि 8. ते नंतर पेस्ट करायचं होतं बाकी काही नाही. हाऊ मेनी बिफोर हिंदीच्या वरती 1 2. 77 मध्ये अरे लॅटिन राहिला ना. लॅटिन. ट्रू. हिंदी बिफोर फ्रेंच बरोबर. ऑल स्टेटमेंट ट्रू पण आहे. मोर दॅन 3 आफ्टर लॅटिन नाही एकच आहे म्हणजे पहिलंच बरोबर. नंबर ऑफ बुक बिफोर इंग्लिश सेम ॲज इंग्लिश 1 लॅटिन. 4 5 लाईक उर्दू इंग्लिश जर्मन. उर्दू इंग्लिश जर्मन फ्रेंच हिंदी. ओके आपलं इंग्लिश ऑड वन आउट. ओके कोडिंग डिकोडिंग आहे का. एकदा मला क्वेश्चन पाहू द्यायचे केस इथं. चला लिहायचं काम नाही जराशी त्याचा. ही साठी कोणता आहे. ही साठी ही. ओके याच्यात आहे. ॲड्रेटवाला कटला हे कटला आळी आणि आय. ब्युटिफुल टेल्स मायला याच्या. ब्युटिफुल इथं आहे. $% हा इथं चालेल. पर्सेंट आणि क्वेश्चन मार्क इथं आहे. बरं टेल्स आय लेस दॅन. हॅश डॉलर तर कुठेच नाही. ओके इकडं दुसरीकडे दिलं मला पाय असं. हॅश डॉलर कॉमन पाहिजे आहे ना याच्यात का नाही म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन पाहिजे. हॅश डॉलर. अनटोल्ड आहे. स्टोरीज आर विस्पर. ओके तिसऱ्या याच्यात पण म्हटल्यावर अनटोल्ड. विस्पर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिक्वायर टू फाइंड विस्पर काढण्यासाठी. स्किल नाही. टेल्स नाही. अनटोल्ड नाही. विस्पर म्हणजे बोथ लागेल आपल्याला. 6 पर्सन आर सिटिंग कॉर्नर ऑफ हेक्झॅगोनल टेबल फेसिंग इनसाइड टू द सेंटर. 3 ऑफ देम आउटसाईड आणि बाकीचे त्या 3 जण बाहेर 3 जण आत. मग हेक्झॅगोनल काय मी सर्कलच काढतो काय फरक नाही पडत. सर्कल काढतो आणि त्याच्यात 6 जण बसवतो. गरज नाही त्यांना जी सांगितली तीच घ्यायची.
ओके 2%. अरे 1 मिनटं नाव आहे ना पूर्ण, इनिशियली द्यायला पाहू दे. 1 2 नकुल साहिल NSRA किती झाले 4 RAOB. इनिशियल पण वेगळे येतात. 2% सीट बिटवीन N आणि S. N आणि S. ओके अपोजिटच येणार आहे. ए सेकंड टू नाही यस इज इमिडिएट राईट ऑफ आर. एकदा मी आर इथे घेतो, एकदा आर आत पागला आहे बाहेर पागला. बरं ए इज सेकंड टू द राईट ऑफ ओ. ए इज सेकंड टू द राईट ऑफ ओ. माझ्यापाशी ए ओसाठी ए ओ उरलेला कोण होता तो बी. लेच फास्ट बसला पाहू, पण नंतर ओ कोण इकडं आणि कोण इकडं पागलं ते. बरं मोर दॅन 2% सीट बिटवीन बी आणि एन. सॉरी मोर दॅन 2% सीट बिटवीन बी आणि एन राईट ऑफ बी म्हटल्यावर मला बाहेरच पाहायला लागेल, तेव्हाच राईट ऑफ बी म्हटल्यावर मला आताच पाहायला लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही. बरं बी आर नॉट ॲडजस्टंट टू ओ. इथं ओ नाही तर मग इथं ओ येणार, इथं ओ नाही तर म्हटल्यावर इथं येणार. बरं बी हो आउटसाईड नाही, चुकला भाऊ, बरोबर आहे. हां ए नॉट फेस सेम डायरेक्शन ॲज आर आणि एस. आर आत पाहायला म्हटल्यावर ह्यो आत पाहायला, ए बाहेर पाहायला लागला आहे ना. अरेच्या मायला ए कोणता होता याच्यात, कोणतं चुकवलं मी आता काय माहीत. आर ह्यो ओच्या शेजारी नाही म्हटल्यावर ह्यो पाहते ए. बरं ए नॉट फेस आर आणि एस बाहेर पाहायला, बरोबर आहे ना. काय म्हणालं ते, सॉरी. ए नॉट फेस सेम डायरेक्शन ॲज आर आणि एस बरोबर घेतलं मी. बरं हे तिघं जण आत पाहिले तर हे दोन बाहेर पाहायला पाहिजे. मला माहीत नाही बाबा, थोडं कन्फ्युजन वाटत आहे, सॉरी. ए विथ रेस्पेक्ट टू एन, सेकंड टू द लेफ्ट, सेकंड टू द राईट. ए विथ रेस्पेक्ट टू एन इफ ऑल पर्सन ए आणि एन, ए पासून क्लॉकवाईज डायरेक्शन ए बी एन आर ओ आर एस नन. ओ आणि एसमध्ये 0 4. आर इज सेकंड टू द आर सीट थर्ड टू द राईट ऑफ ओ. आर सीट थर्ड टू द राईट ऑफ ओ फेस आउटसाईड, बरोबर आहे. पहिलंच बरोबर आलं ते. बी इज ॲडजस्टंट टू एन आणि ओ. पाहू हां यार काहीतरी, हां सॉरी बरोबर आहे. हां सॉरी. अ पोस्टमॅन 11 मंडे टू संडे. अ पोस्टमॅन पोस्टेड 2 letters ऑन अल्टरनेट डे. 11 काय म्हणते ते. अ पोस्टमॅन पोस्टेड 11 letters. मला 7 दिवसात 11. ओके पहिल्या दिवशी 1 दुसऱ्या दिवशी 2. पण पहिल्या दिवशी 2 टाकते का 1 टाकते हे माहीत नाही ना आपल्याला. पाहू बरं. ओनली पी थर्सडे आर दिलेलं आहे ना, घेऊ की नाही. 1 सेकंड चल बरं. मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे. ओनली पी थर्सडे. पी हो थर्सडेले म्हटल्यावर हे सिंगलवाले राहणार आणि बिना गोलवाले बाकी राहणार. बरं पी इमिडिएट बिफोर यम आणि डब्ल्यू. बरं ओनली क्यू पोस्टेड बिटवीन यू पण क्यूला जागा नाही म्हटल्यावर मला इथंच क्यू लिहिणं लागेल आणि यू इथं लिहिणं लागेल. यस पोस्टेड मंडेला नाही आणि ट्यूजडेला नाही. यस मंडेला नाही इथं नाही. यस मला एक तर इथं लिहिता येईल नाही तर इथं लिहिता येईल, 2 जागा आहेत माझ्यापाशी. बरं नन ऑफ द लेटर नन ऑफ द लेटर यन एकटा आहे माझ्यापाशी, यनसाठी एकच जागा आहे.
ओ पोस्टेड बिफोर आर अँड आफ्टर टी. ओके, 3 जागा माझ्यापाशी, 1 2 1 2 3. ओके, TOR यासाठी जागा एकच उरली, एस. आणि इथं पण कोणतरी राहिलेलं आहे, ते जे राहिला मी ते पाहून घेतो. हा, विच ऑफ द फॉलोइंग वेनसडेले ओ आणि एस, ओ आणि एस, AD. लेटर आफ्टर एन, 3 1 3 3 2 6 7 8, मोर दॅन 6. व्ही सोबत काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग पोस्टेड विथ व्ही. ओके, व्ही सोबत टी. हाऊ मेनी पोस्टेड बिटवीन यम आणि एन, यम आणि एन 3. सोपा, लय चिल्लर हे होता राव, 10 भिवाडलं नसतंच. इमिडिएट बिफोर पी, ओ आणि एस, यस दिसते, ओ नाही त्याच्यात. बरं, ट्रू, डेफिनेटली ट्रू म्हणते. क्यू पासून टीपर्यंत गेलो, टीपासून चालेल नक्कीच. बी पासून क्यूपर्यंत गेलो, क्यूपासून टी, हेही चालेल, ए आणि बी. ट्रू, वाय इज ग्रेटर दॅन झेड, वाय इज ग्रेटर दॅन झेड बरोबर आहे, नंतर चेक करायचं कामच नाही. काय म्हणते, अरे बापरे बाप, डिस्टन्स डायरेक्शन नंतर पाहतो, लेस मोठा क्वेश्चन आहे. कन्सेप्ट, हाऊ मेनी लेटर्स इंग्लिश अल्फाबेट काउंट बोथ साइड. ओके, 3 15 14, C3 5, पी म्हणजे 16, टी म्हणजे 20. हे पाठ आहेत, मला ABCD लिहायचं काम नाही पडलं. 3 4 5 6 7 8 9 नाही, 15 16 17 18 19 20 नक्कीच होते. 15 16 17 18 नाही, 3 4 5 नाही, 5 6 7 नाही, 20 नाही, 16 नाही, 5 6 7 8 9 नाही, 3 नाही, 1 2 2 होतात. बरं, काय थोडं या डायग्राममध्ये थोडं कन्फ्यूज आहे राहून मला, काय माहिती, पाहू आपण. देर आर 7 फॅमिली मेंबर्स, 3 जनरेशन आहेत. बरं, जे इज वाईफ ऑफ वाय सन, जे मग नक्कीच सून असेल वायची. आर इज सन ऑफ क्यू, यू इज मदर ऑफ आर, टी इज ब्रदर ऑफ क्यू, M married to T's mother. M married to T's mother. टीची आई जर मी जे घेतलं, 1 2 4 जनरेशन आवले नाही जाणार. टीज मदर म्हटल्यावर यम मला इथं घ्यायला लागेल, मेल हे फिमेल असं जर केलं तर टी इथं, क्यू आणि यू आणि यू आर. जमलं का? बेबीनुसार 6 आणि 7 बरोबर आहे. क्यू कोणासोबत आहे? क्यू ह्यो यमचा कोण आहे? सॉरी, क्यू ह्यो यमचा सन आहे. आर ह्यो वायचा कोण आहे? अरे बॉस, आर प्लस आहे रे. आर ह्यो वायचा ग्रँडसन आहे, ग्रँडसन. अरे आर ह्यो वायचा नन ऑफ दिस. माहीत नाही रे बा, चुकणार आहेत वाटते. विच ऑफ द फॉलोइंग डेफिनेटली ट्रू? यू इज वाईफ ऑफ क्यू, बरोबर. टी इज, मग तेच आहे, बाकी काय नाही. रँकिंग चला. द कॅपॅसिटी ऑफ 6 काहीतरी हिशोब आहे. डिफरन्स बिटवीन यू आणि एस 3 लिटरचा आहे. किती जण आहेत? 6 आहेत ना. बरं. द कॅपॅसिटी ऑफ पी इज इमिडिएटली हायर दॅन एस. द कॅपॅसिटी ऑफ ओनली 1 बॉटल लोअर दॅन टी. ओके. 6 5 4 3 2 1. टीपेक्षा ओनली 1 म्हणजे 2 नंबरवरच पाहिजे. द कॅपॅसिटी ऑफ क्यू, द कॅपॅसिटी ऑफ बॉटल क्यू इज नॉट हायर दॅन आर. क्यू जर हायर दॅन आर नाही तर क्यू ह्यो आरपेक्षा लहान पाहिजे. द कॅपॅसिटी ऑफ ओनली 1 बॉटल हायर दॅन यू. ओके. मग पी एस इथंच बसणार, आर क्यू इथंच बसणार. बरं. द कॅपॅसिटी, ओके, यूला 10 आहे, यू 10 आहे, मग यस असाय पाहिजे 7.
कारण की 3चा डिफरन्स कमीच करणार लागला. इफ टोटल यू आणि क्यू 14 आहे, यू आणि क्यू 14 आहे म्हणजे क्यू असा पाहिजे 4. मिनिमम टी 4, 4च्या वरी 1 जर केलं तर 5. मिनिमम बोलते ना, मॅक्सिमम थोडी ना. व्हॉट इज द मॅक्सिमम पॉसिबल, अरे क्या बात आहे, मॅक्सिमम बोलते ना. पी मॅक्सिमम 7, 8 आणि 9 चालते, पण मॅक्सिमम म्हटल्यावर मला 9 चालेल. 4, 5 लाईक ABCDEF नाही, EFGH I एक जागा, J KL एक जागा, KLMN OPQ 1 0 म्हणजे या दोनमधूनच आन्सर पाहिजे कोणी पण. PQR STUV. ओके, आता बसायला पाहिजे व्हॅकंटवालं, थोडं अवघड वाटलं मला आहे. 7 कंपनीज टू पॅरलल रो QRST नाही MNO हे जे येतं हे साऊथ फेस करायले. नाही सॉरी MNOP QRS नॉर्थ फेस करायला. ओके, पण मला माहीत नाही काय आहे ते, पाहून घेऊ आपण प्रत्येकजण. मला किती येतं, 1 2 3 4 5 6 7 कंपन्या पण 7 आहेत. द स्पेस अपोजिट जिओ इज व्हॅकंट. व्हॅकंट खालच्याच येते ना मला, जिओ मला वर लिहिणं लागलं. व्हॅकंटसाठी मी एक्स करतो, काय फरक नाही पडत. जाल्सा फाउंडर थर्ड टू द राईट ऑफ टिरान. जमलं ना, पण तो खालच्या ह्याच्यात येणार का वरच्या ह्याच्यात येणार, पाहू. समोर दिला असेल टिराज फाउंडर. N इज ॲडजस्टन टू N आणि M आणि P. N इज ॲडजस्टन टू M आणि P म्हणजे वरच्या ह्याच्यातून. बरं, 1 फाउंडर बिटवीन टिरा आणि कोको. ओके, 3 बसागले, पण खालून यागला का वरून यागला हे मला आत्ता पण माहीत नाही. बरं, M एंडला नाही आणि जिओ नाही, जिओच्या काय म्हणते, सॉरी M एंडला नाही आणि जिओ पण नाही. ओके, चला घ्या मग पॉसिबिलिटी. MNP 1 2 3 एंडला नाही म्हटल्यावर मला 4 असे बसवणं लागतील. 1 2 3 4 1 2 3 4 MNP असं करणार लागेल. बरं, पाहू. M ह्यो जिओ नाही. ओके, क्यू फेस करत नाही O आणि Pला, उरलेला O इथंच राहणार आहे. क्यू मला मधात लिहिणं लागेल. बरं, R फाउंडर मेटाचा आहे अँड ॲडजस्टन टू इंटेल. बरं, आयला पण जर प्रॉब्लेम हे जर असतं, हिशोब तर किती चांगला झाला असतं राव. R खाली नक्कीच मला वरती लिहिणं लागेल, कारण की इंटेल मेटा आणि इंटेल आणि जो आपला जो बोलला होता जाल्सा आणि तिरा, पण यायच्या मधात कोणतरी कोको आहे म्हणजे 5च्या वरी नाही जाणार, म्हणजे मला नक्कीच वरती लिहिणं लागेल. कोणी द स्पेस जाल्सा थर्ड टू द राईट ऑफ जाल्सा, थर्ड टू द राईट ऑफ तिरा. जाल्सा तिरा आणि 1 पर्सन सीट बिटवीन कोण आहे, 1 फाउंडर बिटवीन टिरा आणि कोको. कोको जिओ M नाही, चुकला जिओ. बरं, याच्या खाली जो हे तो व्हॅकंट आहे म्हटल्यावर मला क्यू इथंच लिहिणं लागेल. R मेटा जमलं रे. इंटेल आणि QR यो राहिला आहे. येस, कंपनी कोणती आहे मला माहीत नाही. O विथ रिस्पेक्ट टू टिरा, O विथ रिस्पेक्ट टू टिरा 1 2 3 थर्ड टू द राईट. फाउंडर झोच आहे. येस, R रिलेटेड टू जाल्सा, R रिलेटेड टू जाल्सा, Q रिलेटेड टू कोको. बरं, P रिलेटेड टू आपला तो ह्यो झो. विच ऑफ द फॉलोइंग इमिडिएट लेफ्ट ऑफ व्हॅकंट क्यू इंटेल दिलेलं आहे. N इज फाउंडर ऑफ जिओ. B आणि C नाही, 33 2 राहिलेले आहेत ना, पॉसिबल नाही राहत. ओके, मी माझा बेस्ट डेला राव, मला माहीत नाही हे. चला आता क्वांटमध्ये बघू काय हिशोब होईल का.
काय माहिती आहे का, हे जे आपलं बोर्डवर प्रॉब्लेम जाते, पण जर आपलं जर इथं असं जर पेजवर जर असेल तर मला पॉझिटिव्ह पॉईंट भेटते. पॉझिटिव्ह पॉईंट या कारणाने भेटते की बुवा ते लिहायला सोपं जाते आणि पटपट 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 नजरेमध्ये बसते. नाही तर या कॉर्नरमध्ये त्या कॉर्नरमध्ये तो मला खूप पॉझिटिव्ह पॉईंट भेटेल. सांगतो मी तुम्हाला, टेन्शन नाव घेऊ. चला नेक्स्ट सबमिट करतो, काय फरक नाही पडत. नंतर करतो. काय म्हणते, गिवन बॉल मॅन्युफॅक्चर. ओके, मॅन्युफॅक्चर सोल्ड आणि अनसोल्ड दिलेले का. मॅन्युफॅक्चर बाय ईच कंपनी सोल्ड जास्त आहे तर अनसोल्डपेक्षा नक्कीच सॉल्व करील जर माझ्यापाशी टाईम उरला तर. कंटेनर थोडं सोपं वाटते राव मला. 1 मिनटं. कंटेनर रेस घ्यावलो. सोयाबीन आणि सनफ्लावर. इन विच सनफ्लावर जो आहे तो 1 आहे तो ह्यो 3 आहे. 24 लिटर मिक्सर काढून घेतला असं विचार करतो, काय फरक पडते. सनफ्लावर काय म्हणते, अँड रिप्लेस विथ सेम क्वांटिटी ऑफ सनफ्लावर. 24 ॲड केलं तर रिप्लेस काय म्हणते, रिप्लेस सेम क्वांटिटी ऑफ सनफ्लावर ऑइल. द रेशो बिकम 5:3. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. 3 त्रिक 9. 4 म्हणजे 24. 15 24 म्हणजे किती, 24 गुणिले 6 गुणिले 1/4. 4 25 4 6 6 6 36. थोडं रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ ए 38 लिटर मिक्सचर आणि 45 30% सिलिंग. अरे लई चिल्लर क्वेश्चन आहे. 13 म्हणजे 54 6. 13 चूक 52. 13 2 26 42. 38 45 42. 3:4. टोटल एरिया ऑफ सर्कल अँड रेक्टँगल. बरं, डायमीटर ऑफ सर्कल. डायमीटर सर्कल म्हणजे रेडियस असायला पाहिजे 14 14 14 म्हणजे ह्यो 616 असायला पाहिजे. हे पाठ आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल की बॉयची शॉर्टट्रिक कशी आहे. 1 1 6 6 तर ह्यो ते 550. बरं, एरिया कोणाचा, सर्कलचा, आणि ह्यो येते रेक्टँगलचा. बरं, देन व्हॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 14 14 म्हणजे ही असायला पाहिजे 88 नक्कीच. आणि लेंथ 25 25 25 4 5 20 हे असायला पाहिजे 25 आणि 22. बरं, 5 आणि 2 7 7 1 7 7 2 14 14 4 8 आणि 4 12 12 लास्टला 2 नक्कीच. 45 मधून 48 गेले -3 तर हे असायला पाहिजे 22 22 19 19 भागिले 2 9.5. 1000 1100 प्लस हे 9 डिजिट रूट अवघड चाललं ते, भागिले किती 2 2 म्हणजे 5 असं पाहिजे. 5 डिजिट रूट लावला, बाकी काय नाही रे. x/7 गुणिले 9 इक्वल टू 63 गुणिले 4 भागिले x. 9 7 63. 7 7 कटले 7 1 7 1 7 7 2 14, कारण की x x स्क्वेअर होणार ना. 3 4 3 4 चूक 1600 मधून 3 4 3 आणि 32 हे 5 7 3 1600 1225 1225 3 चूक 12 35चा स्क्वेअर आहे. अरे बाप रे बाप, काय म्हणाले. 1 सेकंड. बिलो पाय चार्ट शोज द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन पॅसेंजर नॉन स्टॉप दिलेले आहेत. बरं, टोटल नॉन स्टॉप दिलेले आहेत ना. बरं, नोट काय म्हणते, नंबर ऑफ पर्सन हू बुक फ्लाईट ॲटलिस्ट 1 इन इच इज दिस लेस दॅन द नंबर ऑफ नॉन स्टॉप. ओके, नॉन स्टॉप दिलेले आहेत, प्रत्येकातून 30 मायनस करायचे. नॉन स्टॉप आणि कोणता आहे ते, ॲटलिस्ट 1 स्टॉप. बरं, या कोणता होते ते, PQRST लिहून घेतो, काय फरक नाही पडत. 6 6 2 12 120 6 3 18 180 15 7 90 60 25 25 म्हणजे 150. काय नाही, 300 300 4 ते 150. त्याच्यातून 30 मायनस केले तर हे होतं 90 150 60 30
120. चला टोटल पण करून टाकतो, काय फरक नाही पडत. 210, 8 आणि 5 13, 33, 150, 90 आणि 27. ओके बरोबर ना, का चुकीचं गेलो मी बाबा? हे उलटं केलं असेल, नाही तर 30 लेसच आहे ना. हो 30 लेस. द रेशो ऑफ टोटल बुक क्यू आणि टी. क्यू आणि टी टोटल सांगितले ना. 3000 भागलेला 11,9. पर्सेंटेज ऑफ बुक फ्लाईट आर. त्यामध्ये टोटल हे का कोणतं आहे? पर्सेंट ऑफ टोटल आर. मला हे थोडं कन्फ्यूज आहे. 150. हू बुक नॉनस्टॉप सेम. नॉनस्टॉप सेम 3/5 म्हणजे नाही नॉनस्टॉप काय म्हणाल च्या गावात. टोटल पॅसेंजर हू बुक फ्लाईट आर. बरं आर किती आहेत? 150 इथं. इज द नंबर ऑफ व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल. ओके नॉनस्टॉप फ्लाईट 60%. कारण की 90च बोलावलं ना, मला वाटलं 40% याच्याबद्दलच बोलावलं काय. इन एअरलाईन क्यू नंबर ऑफ मेल अँड फिमेल नॉनस्टॉपमध्ये. बरं 180च्या 7:5. 7 आणि 5 12. 12 15 5 75 आणि 15 7 5 15 7 5 75. बरं मेल आणि फिमेल ते नंतर पाहतो. आणि क्यूचं सांगितलं ना, क्यूचं हो 150मध्ये 5 आहे. 3 सॉरी 5 3 त्रिक 90 आणि 60 मेल आणि फिमेल. मेल सांगितले मायला 205 195. आउट ऑफ टोटल पॅसेंजर टी 1/6 बुक फ्लाईट मोर दॅन 1. आउट ऑफ टोटल पॅसेंजर हू बुक फ्लाईट. मला लय टाईम गेला राव. नाही नंतर करतो, मला क्वेश्चन पण कळायला पाहिजे ना. टोटल नंबर ऑफ नॉनस्टॉप आर आणि एस 150 इज व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल डोज. 24. 3 पाहिजे 3 8 72 62.5. ओके 52 52 2 जर केलं तर हे 7 आणि हे 6 1976. बस 4 4 चूक 16 16 19 मायनस प्लस मायनस मायनस प्लस. बरं 21 20 मायनस मायनस एक्स इज ग्रेटर दॅन वाय. पी कॅन कंडक्ट नक्कीच करील मी. मापची टाईम कमी आहे, थोडा नंतर करतो. 70 जर वाढवलं मी सपोज टू बी 70 जर केलं तर ह्यो होते 25. ह्यो व्हायले पाहिजे 50. ह्यो व्हायले पाहिजे 55 55 55 आणि 65 110 125. 2 चुकीचे आहेत. 75 100 पाहिजे होतं, एक जागा सोडली. 21 चुकीचं आहे. 16 डॅश डॅश हे 2 नाही प्लस मायनस वागलं. ओके प्लस 16 मायनस 8 प्लस 4 मायनस 0 मायनस 9 काहीच नाही मायनस 1. हे 2 चुकीचे. 132 नाही 16 8 4 इथं 2 पाहिजे होतं. इथं 2 जर असतं तर 132 बरोबर ना. असेल काय मला माहीत नाही, तेच वाटायला. 17 1 17 17 2 34 नाही मल्टिप्लिकेशन नाही. हे 18 2 22 हे 22 सॉरी 4 हे 6 हे 14 अच्छा मायला याच्या. बरं 8 18 आणि किती आहे 11 हे 12 18 12 18 12 जर असतं चालत होतं का नाही. 18 12 चालत होतं का नाही. चालत होतं. दोघांनाच गेम केला असेल. मी रिस्क घ्यावलं याच्यात, मला माहीत नाही. कारण की 18 12 18 12 वाटाकलं म्हणजे, कारण की गपकन वर आलं गपकन खाली असं चालणार नाही रे ते. 1 57 असेल काहीतरी आन्सर. हां
नक्कीच. सगळ्याच्या लास्टला एक आहे आणि 297चाच आहे. मला माहीत नाही, मी हेच टिक करत होतो तरी पण. ओके, कंपनी काय म्हणते, टोटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. टोटल फॉलोइंग काहीतरी एक्सपेंडिचर 5 कंपन्याज येतं. बरं, ओके. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस केलं तर सेविंग भेटते किंवा प्रॉफिट भेटते. अरे बाप, लिहायला तर लय टाईम लागेल की रे. चल डायरेक्ट करून पाहिजे. प्रॉफिट अर्न पर्सेंटेज जर बोलला असतं तर त्याचा पण गेम होते. हे पण लय बेकार सिस्टम आहे. प्रॉफिट अर्न सी हे किती आहे, 1 2 3 4 5 म्हणजे 1 1ची आहे. सीचा प्रॉफिट किती असं पाहिजे, यो 1 5 1 5 5 2 10 10 11 12 12 बरोबर 12 इज व्हॉट पर्सेंट ऑफ ए 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 20 आणि 24 50%. सोपं आहे रे. रेशो ऑफ प्रॉफिट बी आणि डी पर्सेंटेज विचारला की गेम. बी आणि डी प्रॉफिट ना, सॉरी हे 3 10 21 1:7. प्रॉफिट पर्सेंट वाटलंच मला, मायला भिकार आहे. ई 1 सेकंद, ई 65 आणि 78 65 13 × 65 13 78 20%. प्रॉफिट पर्सेंट बाय सी, प्रॉफिट पर्सेंट प्रॉफिटच्या मायलाच्या 80 92 80 नाही 4 जर भाग दिला 4 1 4 4 2 1 4 3 12 4 25 म्हणजे हे किती असं पाहिजे 5 3 15%. इज व्हॉट पर्सेंट ऑफ प्रॉफिट ए 84 60 12 12 7 84 12 5 60 40%च्या 15 किती आहे. मग हे जर केलं तर 3/8 37.5. पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंटेजच्या मायाला हेच प्रॉफिट पर्सेंटेज द्यागले काय. बरं 3 हे 75वर किती होते 1 म्हणजे हे 4% आहे. 4%च ना, हो 3च होतं काय गेम करावं मायाला. बीचा ना, बी 75 3 वाढवले बरोबर आहे. 4% आहे असंच वाटागलं मला. 75 आहे का नाही, हो मग 25 होणार बरोबर आहे. तेच वाय डी 91 70 7 जर भाग दिला 10 7 3 21 30%. बरं तर याला म्हणता एक्स आणि याला म्हणते वाय, एक्स मायनस वाय 26. ओके नंतर चालेल. 8% दिसले का नाही, चांगलं वाटते थोडं. खालचं तर वाय मायनस एक्स मायनस वाय असे ते -4 मायनस CNBD सॉल्व करायचं काम नाही. 13 5 65 नाही 14 5 17 सॉरी नाही 17 17 चौक 68 17 1 17 20 नाही 17 चूक आणि हे 5 24 पाहिजे ना. तर हे 2 34 10 मायनस मायनस मोठा प्लस दुसरा मायनस 3 4 4 4 त्रिक 12 4 नाही 2 2 6 8 8 आणि 6 14 बरोबर आहे. डिवायडेड बाय 3 पण राहिला नाही करायला म्हणजे 2 3 1 3 3 2 6.66 येते पण हे मायनस 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 येते. बरं CNBD बरोबर ना, हो. ए बाबा नाही 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 5 भाग द्यायचा राहिला येले 8.6. बरं हे होणार प्लस -2. किती जबरदस्त गेम होत होता माझा. ओके लयच कमी झाले राव शेट.
पी कॅन कम्प्लीट वर्क इन 7 दिवस इफ यू वर्क 20 विथ 20% मोर. बरं, म्हणजे 5ची इफिशियन्सीनं जर 6 दिवस काम केलं. आणि नेक्स्ट 30 डे 25% लेस. अरे बाप. मग 20% मोर म्हटल्यावर 5च्या पड्यात पाहिजे, 4च्या 5 20. मग मी इफिशियन्सी 20 पकडतो. 6 6 2 12 हे टोटल 1200 असं समजतो. बरं, 20 दिवसासाठी 20 गुणिले 20% मोर म्हणजे 24. हो ना, बरोबर आहे ना. 24 48 480. आणि 30 दिवसासाठी 25% लेस ना, म्हणजे 15 15 75. हो ना, 25 75. 8 5 13 चला 1 8 4 12. कुठेतरी PO 60 दिवसात कंप्लीट करते 20च्या इफिशियन्सीनं. बरं, आता ते पहिले 20 दिवसानं 20% मोर. ओके, 20% मोर म्हणजे 22 24. मग घेऊ असं पाहिजे 400 हे. आणि 30 दिवसानं 25% लेस. बरोबर ना, 25 म्हणजे 75% नाही गेला असेल. म्हणजे 15 5 15 3 45च्या मायला याच्या 8 5 13 चला 1 थोड्यानं हे होते. बरं, जर मी इथं 4 करतो कारण की 3 भाग द्याला. 3 1 3 3 1 3 7 21 3 8 24 8 7 5 3 7 21 3 8 24 3 9 27. नाही सॉरी 4चा भाडा म्हणे 4 25 4 25 4 7 28 28 75 77.5 हे असे करतो मी कधी कधी. त्या मनात चांगले झाले रफ अटेम्प्ट. थोडी DI थोडी अवघड येतं. इझीवाला उचलू दे एखादा, जो की नरेश बाय. चल जाऊ दे, DIच घेतो मी एखादा. हे नंतर करतो मी, कारण की मला ॲन्सरचं काढायचं. ॲन्सर घेणं आहे मला, बाकी काय घेणं नाही. डाटाच काढत नाही मी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ स्वेटर सोल्ड बाय Q आणि N. ओके, सोल्ड केलेले Q आणि N. इझीवाला क्वेश्चन नाही का कोणता. अनसोल्ड Q आणि N. अच्छा मायला, सगळेच्या सगळेच काढायला सांगते काय मला. बरं, घे काढून. Q आणि N टोटल किती येत नाही, करायचंच नाही मला. सॉरी, कारण की टाईम घेते माझा. नरेश बाय बाईक बट ड्यू टू सर्टन इमर्जन्सी ही सोल्ड. म्हणजे 100ची गोष्ट त्यानं काय केली 94 विकली. इफ ही हॅड सोल्ड इन्स्टेड ऑफ 6% लॉस. ओके, क्वेश्चन काय म्हटलं मला कळालं नाही. 6%च्या जागी जर त्यानं जर सोल्ड केला असता एवढ्याले. ओके, ओके पाहू मला नाही सॉल्व करायचं, नंतर पाहिजे. बस झालं, मा मूड नाही आज. ओके, तर होप तुम्हाला टेस्ट चांगली वाटली असेल. माहीत नाही किती 5 चुकले का महायला याच्या, पण चांगला आला स्कोर. थोडा याचं काय चुकलं, अरे बाप, म्हणजे हे चुकलं काय महापूर्ण. बाकी जे इज मदर ऑफ क्यू, जे इज मदर ऑफ क्यू 4 चुकले. जे इज मदर ऑफ क्यू नॉट ट्रू बोललं होतं रे मी. ट्रू पाहिलं असं होते काही गडबडीत. ही सिटिंगच चुकली वाटते माझी. मग मला वाटाकलंच होतं, कारण की मी लेस फास्ट बसवलं नाही, खूपच फास्ट बसवलं. सॉरी काय होतं याचं, सिटिंगच चुकली. मग माझे 2 कसं काय बरोबर आहे. नशीब चांगलं आहे म्हणायचं माझं.
बाकी क्वांट बरं आहे वाटते. चला पर्सेंटाईल बघू आपण. पर्सेंटाईल बघू. वा रिझनिंगचं 87.9 आणि क्वांटचा 91.3. मला वाटलं क्वांटला कमी येईल आणि रिझनिंगला जास्त येईल, ते तर उलटंच झालं. होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि याचं ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या कशा सॉल्व केल्या, काय केलं, जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये सर सोल्युशन व्हिडिओ प्लीज असं कमेंट करून टाक सर. म्हणजे मी काय करतो मग बोर्डवर तुम्हाला सोल्युशन टाकून देईल. चालेल. तर भेटू आपण उद्या. आपण चुकलं काय क्वांटचं ते पाहतो. एक नंबर सिरीज मिस्टेक चुकला असेल, पण स्पीड चांगला होता आपला त्या मानानं. अरे बाप रे बाप, याला दोन 3.5 मिनटं लागले रे. ओके, याला किती लागले मग? नाही, यो स्पीड चांगला होता, खरंच चांगला होता. 14, 21, 25 जर लिहित बसला असतो तर लई टाईम गेला असता माझा. हे 2 मिनटं चांगला आहे. आणि लेवल ॲक्च्युअलमध्ये हीच येते एक्झामला, कारण की हे लय बेकार वाटलं मला, त्या कारणाने मी सॉल्वच नाही केलं. अजून पण पर्सेंटाईल वाढत होतं. चला तर भेटू आपण नेक्स्ट टेस्टमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. बाय बाय, टेक केअर, लव यू गायज. आणि जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल याचं, तर तुम्ही नक्कीच मला काय करा माहिती आहे का, कमेंटमध्ये टाकून द्या की सर सोल्युशन पाहिजे. असा काही एवढा पण चांगला स्कोर नाही आला, पण चांगला आहे, जे की प्री क्रॅक करू शकते. आपलं थोडं बॅचबद्दल सांगायचं राहिलं होतं, त्या कारणाने ही जी क्लिप आहे ती मी कट करून थोडी साईडला लावतो. आपली मेन्सची बॅच दर्जा चालू आहे रे. जर कोणाला मेन्समध्ये जर इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल किंवा थोडी भीती वाटत असेल किंवा ह्याच्या आधी मेन्सची बॅच कधी केली नसेल, तर तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. याच्यात सर्वच्या सर्व मेन्सचं कंटेंट राहणार आहे, प्रीचं बिलकुल नाही राहणार. बाकी क्वांटला DI आणि म्हणजे आपले मेन्सचे जे DI राहणार आहे तर ते कवर केले जातात. आणि रिझनिंगचा कंप्लीट म्हणजे सगळेच्या सर्व टॉपिक मेन्सचे कवर करायचे. याच्यानंतर तुम्हाला मेन्सची बॅच कधीच करायचं काम नाही पडणार, कारण की याच्यात सर्वच्या सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत. शॉर्ट ट्रिक्स, कोण्या क्वेश्चनला कसं फास्ट जायचं, काय किंवा कोणत्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, सगळ्या गोष्टी याच्यात होतात. आता या बॅचमध्ये कसं आहे की एखादा जर टॉपिक घेतला तर त्याच्यात होमवर्क पण, डाऊट क्लिअरिंग, सर्व गोष्टी क्लिअर कट चालतात. जर तुम्हाला मेन्सची भीती खरंच दूर करायची असेल तर तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करू शकता, जी की दर्जा बॅच रनिंग चालू आहे. या बॅचबद्दल जर तुम्हाला एक्स्ट्राची माहिती पाहिजे असेल तर खाली पहा नंबर दिलेला आहे 7709711114. या नंबरवर कधीही कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मला पर्सनली कॉल करून पण बोलू शकता. माझा नंबर आहे 8788009079. चला मी परत रिपीट करतो एकदा, 8788009079. नक्की तुम्हाला जर डाऊट असला तर बिनधास्तपणे कॉल करा. तसं बॅच करणं गरजेचं या कारणाने की आपण खूप साऱ्या गोष्टी नॉर्मल मेथडनं करतो, त्याच्याहीपेक्षा फास्ट जाऊ शकतो आपण. खूप साऱ्या मुलांचे 1-1 मार्क्सनं रिझल्ट राहिलेले आहेत बघा फायनल. तर यावेळेस चान्स नका घालू. खूप साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जसं की SBI क्लर्क मेन्सला त्यांनी अटेम्प्ट केले काहीतरी आणि 1-2 मार्क्सनं राहून गेले. मग इनडायरेक्टली जर आता ते फक्त टेस्ट आणि PDF याच्यावरच जर फोकस करून मेन्सची जर तयारी करत असाल तर याचा इनडायरेक्टली अर्थ असा व्हायला की जी मागली तयारी होती तीच तयारी घेऊन तुम्ही समोरचे एक्झाम द्यागले. हे काय बरोबर नाही वाटत थोडं, कारण की म्हणजे मागलाच मग तुम्हाला तर माहीतच आहे रिझल्ट काय राहणार आहे. थोडं इम्प्रूव्हमेंट करा, स्वतःचे जे गड्डे राहिलेले आहेत ते भरून काढा. ह्योच टाईम आहे मेन्सचा अभ्यास करण्याचा. आणि आपल्या बॅचची प्राईस पण खूप कमी आहे. जसं की या बॅचची जी सेक्शनल जर घेतली तर 749 म्हणजे 750 रुपयामध्ये बॅच पडेल सेक्शनल, आणि कंबाईन घेतली तर फक्त 1000 रुपये, जी की नॉमिनल फीज आहे. बाहेर मेन्सचं कंटेंट भेटलच्या नावानं तुम्हाला प्रीचं कंटेंट चिपकवलं जाईल, पण इथं नाही. सगळ्या गोष्टी जबरदस्त प्रकारे कवर करून घेतल्या जातील, सगळ्या गोष्टी जबरदस्त प्रॅक्टिस करून घेतल्या जातील.
तर तुम्ही पैशाकडं न पाहता डायरेक्ट तुम्ही काय करा, इम्प्रूव्हमेंटकडे बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. चला, ऑल द बेस्ट. आणि सेम आपली प्रीची पण बॅच आहे जी की आता सध्या रनिंग चालू आहे, प्री बूस्टर बॅच म्हणून. 1 मिनटं मी पोस्टर लावतो. हे बघा, हे प्री बूस्टर बॅच चालू होऊन आता 7 तारखेला चालू झाली, पण ॲक्च्युअलमध्ये ती 8 तारखेपासून चालू झालेली आहे. आता याच्यात कसं आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन हेही दोन्ही फॉर्मॅटमध्ये भेटेल. मागलं ही दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन होती, हेही पण याची प्राईस ऑफलाईनसाठी आहे 1500 रुपये आणि ऑनलाईनसाठी आहे 1000 रुपये, जी की आता अवेलेबल आहे. जर तुम्हाला प्रीची जराशी जरी भीती वाटत असेल, किंवा सर मी याच्या आधी खूप म्हणजे बाकीचे क्लास केले, त्याच्यानंतर सर तरी मला प्रीची भीती वाटत आहे किंवा एकही प्री नाही निघली, नक्की जॉईन करा. एका महिन्यात तुमची प्रीची भीती दूर होऊन जाईल डायरेक्ट. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इतक्या टाईमपर्यंत प्री काढण्यासाठी 1-1, 2-2 वर्षे दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर पण जर तुमची प्री निघत नसतील तर मग थोडं अवघड आहे. तुम्ही फक्त 1 महिना द्या, तुमची प्रीची भीती दूर होऊन जाईल, नक्कीच होईल. क्वांटमध्ये KP सर आपले पूर्ण कंप्लीट अर्थमॅटिक घेतील आणि DI पण कवर करून घेतल्या जातील. बाकी रिझनिंगमध्ये मी सिटिंग अरेंजमेंट आणि पझल याच्यावर जास्तीत जास्त फोकस, म्हणजे कंप्लीट 1 महिना प्रत्येक सिटिंग आणि पझल तुमच्या डोळ्याखालून जाईल. त्याच्यावर टेस्ट, ॲनालिसिस सगळ्या गोष्टी कवर होतील. जसं की आता आपलं प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावर टेस्ट पण चालतात, प्रत्येकाचे डाऊट क्लिअर करणं जातात. नाही तर एखाद्या बॅच करणाऱ्या मुलांना विचारायचं की बाबा बॅच कशी चालू आहे, ते नक्कीच पॉझिटिव्ह फीडबॅक देतील, कारण की मेहनत पण तशीच चालू आहे. तर ही बॅचच्या मधात तुमची जी दोर आहे ती माझ्या हातात द्या, बाकीचं मी तुम्हाला कवर करतो की बाबा कसं करायचं, काय करायचं, त्याचा बिनधास्तपणे माझ्यावर सोडून द्या. बाकी आपलं प्राईस तर तुम्हाला माहीतच आहे. इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर डायरेक्ट या नंबरवर कॉल करा. खाली 7709711114 हा ऑफिसचा नंबर आहे, साईटचा KP सरचा आहे. आणि जमलं तर मी माझा पण नंबर टाकून देईल एडिट करून थोडा, किंवा 8788009079. यानं काय होईल माहिती आहे का, चला भाऊ तुम्ही आधी बॅच केली सर, मी इम्प्रूव्हमेंट टेस्ट आणि नुसत्या PDF सॉल्व करून इम्प्रूव्हमेंट नसते होत. नवीन मेथड ॲक्वायर करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. त्यांना काय होईल माहिती आहे का, तुमचा स्पीड वाढेल आणि थोडी इम्प्रूव्हमेंट आल्या कारणानं थोडं पॉझिटिव्हनेस पण फील होईल. तर ह्याच गोष्टी सांगायच्या. आणि कोणं जर बॅच जर नसेल लावली केली कोणतीच, याच्या आधी प्री पण नाही केली, मेन्स पण नाही केली, पूर्ण कंप्लीट नवं आहे, तर त्याच्यासाठी पण आपली पूर्णत्व बॅच आहे. त्याच्यात प्री आणि मेन्स दोन्ही कवर होऊन जाईल, त्याच्यासाठी पण कॉल करू शकता, चालेल. काही जर डाऊट्स असतील तुमचे, जसं की सर एखादा क्वेश्चन म्हणजे की बाबा तुम्हाला आपली सॉल्व केलेली टेस्ट कशी वाटली, किंवा काही जर डाऊट असेल बॅचबद्दल, काही कॉल करणं नाही झाला, तर डायरेक्ट कमेंटमध्ये टाकून द्या. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करेल, चालेल. तुमचं काही जर सजेशन असेल किंवा काही ओपिनियन असेल, सगळ्या गोष्टी कवर करून म्हणजे कमेंटमध्ये टाकून द्या. मी बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून घेईल, चालेल. तर भेटू आपण उद्या. बाय बाय, टेक केअर, लव यू गायज.